भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यात आली आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती माजी आमदार दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। अक्षय कर्डिले यांच्या समवेत इतर तीन नावांची चर्चा सुद्धा आहे। येत्या 2 ते 3 दिवसात पक्षाकडून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या मृत्यूनंतर राहुरी हा मतदारसंघ रिक्त झालेला आहे। त्याचबरोबर एक बारामती मतदारसंघामध्ये देखील आगामी काळात निवडणूक होऊ घातलेली आहे। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर मात्र तो राहुरी ही भाजपकडे आहे जा सीट आणि बारामती ही एनसीपी कडे आहे। एनसीपीच्या वतीनं सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित आहे। मात्र समोरून जे सुप्रिया सुळे त्यांच्या पक्षाच्या वतीनं कोणताही उमेदवार दिला जाणार नाही असं सांगितलं जात आहे। मात्र त्या ठिकाणी उमेदवार आला तरी तो राष्ट्रवादीचा भाग असेल। मात्र भाजपसाठी राहुरी विधानसभा निवडणूक ही महत्वाची आहे। या ठिकाणी साधारण 2 ते 3 नावं चर्चेत आहेत। मात्र दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले या ठिकाणी इच्छुक असल्याचं समजतंय आणि या ठिकाणी निवडणूक होण्याची शक्यता आहे। समोर जर पाहिलं गेलं तर जयंत पाटील यांचे भाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे या ठिकाणी निवडणूक लढू इच्छितात आणि या ठिकाणी अशा पद्धतीने सामना होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टिकोनातून आज राजधानी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आणि राहुरी विधानसभा मतदार निवडणुकीच्या संदर्भात निर्णय होऊन एबी फॉर्म घेऊनच आज महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दिल्लीतून जातील। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा होईल आणि साधारणपणे कोणाला या ठिकाणी शिक्कामोर्तब करायचं यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील आणि अखेर नाव फायनल होईल। त्याचबरोबर जयंत पाटील त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या वतीनं एक चर्चा होईल, बैठक होईल। शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष एनसीपीचे त्यांच्याशी बैठक होऊन या संदर्भात नाव फायनल केलं जाईल। राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे। या ठिकाणी बिनविरोध निवडणूक होणार नाही। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर बारामतीमध्ये देखील लक्ष्मण हाके यांचं नाव पुढे येताना पाहायला मिळतंय। ओबीसी समाजाचे नेते असलेले लक्ष्मण हाके या ठिकाणी निवडणूक लढू इच्छितात। त्यामुळे दोन्ही ठिकाणी आता बिनविरोध निवडणूक होणार नाही हे जवळजवळ निश्चित झालंय असं म्हणावं लागेल। नक्कीच शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।